शनिवार, रविवार आणि सोमवार. तर हा लॉंग वीकेंड आमचा झालाय, पण आम्ही मस्त करतोय आराम घरी. आता आता तुम्हाला एक सांगू, आता 3 दिवस आम्ही सुट्टी आहे ना. अरे संकल्प फक्त इथेच मिळेल. हीच ती जागा, हीच ती वेळ. मला एक सांगा, जे जे वर्किंग वुमन आहेत त्यांचं असं कधी झालंय? एक तर सोमवार ते शुक्रवार पण नाही, शनिवार फुल काम असतं आणि ते झाल्यानंतर रविवार सुद्धा कामात जातो. आमच्या लहानपणी हे अशा हाताने गावायला लागले. आवडलं तुला? आवडलं हे बघा, पूर्ण रूम कव्हर करते. युगापेक्षा आम्हीच जास्त खुश होतो. हॅलो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आणि इथे आहे युगा. आता वाजले 4:30 आणि आज शनिवार आहे. आणि शनिवार असून पण आज आम्ही घरी आहोत, कारण आता आम्ही एक मोठा ब्रेक घ्यायचं ठरवलंय. शनिवार, रविवार आणि सोमवारी आहे वटपौर्णिमा. तर हा लॉंग वीकेंड आमचा झालाय, पण आम्ही मस्त करतोय आराम घरी. काय करणार दुसरं काय, आम्ही सध्या काय करणार नाही आहोत. फिरायचं काय कुठे असं प्लॅन नाहीये, पण आम्ही घरात असं मस्त खादीचा प्रोग्राम करतोय. काल एक पदार्थ झाला, चिल्ली केलेली, पण मला खूप छान जमली ती. सगळ्यांनी घरात कौतुक केलंय. जर आता पुढे मी कधी केली तर ती तुमच्यासोबत मी शेअर करते. माझी ट्रिक काय आहे ही मी तुमच्यासोबत शेअर करेल नक्कीच. तर आता आम्ही बसलोत. संकल्प गेलाय जरा बाहेर, कारण गाडीला ऍक्च्युली सीट लावायची होती. सीटचं कव्हर असतं ना, सॉरी, सीटचं कव्हर असतं ते लावायचं होतं. तर त्यासाठी तो गेलाय. युगा बसली आता. आज नेमकी ती युगा आम्ही असताना लवकर उठले. काय तिचं असतो देव जाणे. आज 4 वाजता उठून बसले. दोन वाजता झोपली, 4 वाजता लगेच उठली. हो की नाही बाबडा? बापले, त्यांना हाय कर. हाय. अरे वा, व्हेरी गुड. नो 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 नो, त्याच्यात आवाज येतोय म्हणे. असं नाही करायचं, याला हात नाही लावायचा. तिला हे पाहिजे असतं तोंडात घालायला. आणि एकदा माहिती होता, मला वाटतं मी शेअर केले का नाही माहित, पण तिने हे तोंडात घातले. सॉरी, आता आवाज येत असेल ना, सॉरी. हे तिने तोंडात घातलेले माईक येते, ते तोंडात घालायचे असतात. काय करणार हो तुझं. आज ऍक्च्युली दिवस माझा खूप छान गेलाय. आज मी युगाचं पूर्ण कपाट आवरलंय. काय काय आवरलं मी दाखवते तुम्हाला, कारण इतका पसारा झालेला आणि मी एवढा वैताग आलेला ना मला तो पसारा बघून. तर पूर्ण साईडला दिला, नकोय कपडे ते सगळे साईडला काढून ठेवलेत आणि पूर्ण कपाट आवरले. थांबा मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा, इथे सगळं न लागणारे कपडे काढून ठेवलेत आणि हे बघा सगळं स्वच्छ केलंय. इथे तिच्या सगळे हे आता बास्केट केलंय, म्हणजे त्यात होईल तो त्यातच पसारा होईल. असं तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. तर असं सगळं एकदम स्वच्छ करून ठेवलंय. ऍक्च्युली मला सकाळपासून चाललेलं की व्लॉगला सुरुवात करेल आणि होतच नव्हता तो. कॅमेरा उचलू की नको, कारण माझा दिवस एवढा कामात गेलाय ना, त्यामुळे थोडस मी कंटाळा गेला. पण ठीक आहे, आता म्हटलं संकल्प बाहेर गेला आणि थोडस शांतपणा असला की पटकन आपण सुरू करतो, म्हणून म्हटलं आता जाऊ दे, पटकन आलंय मनात तर करून टाकू देत. आणि ही पण उठलेली, त्यामुळे आवाज केला तरी टेन्शन नाही. असं काय म्हणतेस? फक्त आम्ही बॅच म्हणतो. आज मी काय काय क्लीन केलं माहितीये? हा खाट टेबल एवढा पसारा झालेला तो, आणि हे हा एक पूर्ण काउंटर आज क्लीन केला. खूप पसारा झालेला. तर अशी सगळी साफसफाई करून आता मी थोडी फ्री झालेली दुपारी. आज एक तर खूप दिवस झाले ताई सुद्धा नाही कामाला येते ती, तर आईंना आणि मला सगळ्या गोष्टी घरातल्या बघायला लागतात, अगदी भांडी घासण्यापासून सगळं. तर आज मला जेवण झाल्यानंतर मीच भांडी घातली आणि मग नंतर संकल्पने तिला झोपवलं. हल्ली संकल्प खूप छान झोपवतो तिला, त्यामुळे त्याला म्हटलं तू आता झोपव, मी तोपर्यंत सगळं माझं आवरून घेते. आणि आवरलं आणि मला अडीच वगैरे वाजले, 2:30-3 वाजलेले. थोड्या वेळ पडली आणि झोप लागली मला थोडीशी, पण ही उठली लगेच 4 वाजता. म्हटलं चला आता उठा, काय करणार, बाबाला वाटतं. हे बघा उद्योग, बेडवर उभं राहिली. मला एक सांगा, जे जे वर्किंग वुमन आहेत त्यांचं असं कधी झालंय? एक तर सोमवार ते शुक्रवार पण नाही, शनिवार फुल काम असतं आणि ते झाल्यानंतर रविवार सुद्धा कामात जातो, कारण घरातली कामं बघायची असतात. आता माझ्याकडे ताई होती तेव्हा मला काय वाटायचं ना, दिवस मला जरा शांत जायचा.
इवन मी मग माझ्यासाठी जे काय करता येईल ते करता यायचं, पण आता सध्या नाहीये ताई. त्यामुळे माझं तर ऍक्च्युली 2-3 दिवस हे असेच जाणार आहेत. हे बघा आंबे आणलेले आहेत आहोंनी आणि त्यांचा खाऊ पण. त्याला शेंगदाणे जाम आवडतात म्हणून आणलेत त्याने. नो, खाली दिसेल ते लगेच खायचंय. ले आंबे खा 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 ग म्हणजे बाबडे. माठा आवड तुला होतं खायला, पण जाऊ दे. मोठा किती घास होतो बाई. काय करतेस? ते बघ गेला, पटकन कर. आले कर कर परत. वा वाच. अरे बाबा कच्ची कच्ची छान छानच. आमचे आहो पसरले. आता तुम्हाला एक सांगू, आता 3 दिवस आम्ही सुट्टी आहे ना. अरे संकल्प फक्त इथेच मिळेल. हीच ती जागा, हीच ती वेळ. लवकर होत आहे. आणि तीच ती माझी मुलगी. क्यूटनेस की दुकान. दुकान. किती मूवी झाले? हा दुसरा तो आहे. आज दिवसभर दुसरा सुरू केला. काय ग म्हण्या, ते बघ ऊन आलं बघ परत जा. ते बघ ऊन गेलं ना. तुम्हाला माहिती, मी एका ब्लॉग मध्ये सांगितलं कधी माहितीये, आमची इथली सोसायटीतली पूजा होती ना, तेव्हा मी इथे घरात होती, तेव्हा मी कृष्णाची सिरियल बघायची, राधा कृष्ण म्हणून. तर त्यात सगळं म्हणजे कृष्णाच्या जन्मापासून ते म्हणजे का अवतरित झाले कृष्ण आणि इथपर्यंत म्हणजे कलयुग येईपर्यंत ही सगळी आहे ना त्यामध्ये. तर महाभारत आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या, तर सगळं आहे त्यामध्ये. तर मला ना सध्या मी महाभारत बद्दल खूप गोष्टी ऐकतीये, खूप गोष्टी असं समजून घेण्याचा प्रयत्न करते. आता जस्ट मी एक व्हिडिओ पण बघत होती, महाभारतवरूनच आहे, अनटोल्ड महाभारत, रणवीरचा जो शो आहे त्यावरनं. बघण्या 2 मिनिटं. तर आता सध्या मला असं त्यात खूप इंटरेस्ट आलाय आणि ते मला समजून घ्यायची खूप इच्छा आहे की काय काय झालं होतं, काय काय गोष्टी होत्या. आणि आता मला सगळ्या आता जे युट्यूबला आता माहिती आहे ना तुम्हाला की आपण बोलतो तेच आपल्याला सगळं दिसायला लागतं. तर मला युट्यूबला सगळं कृष्णाचंच दिसतंय ती सिरियल बघितल्यापासून किंवा त्याच गोष्टी मी सर्च केल्यापासून. तर आता मी महाभारताच बघत होती. हेच तुम्हाला सांगायचं होतं. मी आता सध्या त्यावरच असं ऐकतीये, जे ऐकायला मिळेल ते छान 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 छान. आणि खूप गोष्टी मला त्यातून शिकायला सुद्धा मिळाल्या. महाभारत तर ऍक्च्युली मी पूर्ण तो जेवढी ती जर्नी होती ती सगळी त्या राधाकृष्णाच्या सिरियल मध्ये बघितली. अजून एक सिरियल आहे महाभारत म्हणूनच आहे, पण मला ती सध्या ते कॅरेक्टर त्या गोष्टींची सवय झाली आहे ना, त्याच्यामुळे लागेल तुलाच लागेल. तर दुसरं मला महाभारत बघायची इच्छा होत नाही, पण येस, मी जर त्यातून बाहेर निघाले तर मी परत वेगळ्या महाभारत बघणार आहे. मला ऍक्च्युली मी एकदा पुस्तक पण वाचायला घेतलेलं, पण मी ते वाचलंच नाही. पण असं मला असं खूप रिग्रेट होतंय मी का नाही वाचलं ते. आणि युगा तेव्हा पोटात होते आणि तेव्हा ऍक्च्युली वाचायला पाहिजे होतं मी. ठीक आहे चला असू दे. आता ऍक्च्युली जेवढं ऐकता येईल तेवढं तरी ऐकते मला. आणि माझी खूप इच्छा आहे की युगाने ती गोष्ट नंतर करावी. आता मुद्दाम ओरडतेस ना, हे बघा आंबा खाल्लाय आम्ही, तोंड तसंच आहे. हॅलो, आता मी डायरेक्ट किचन मध्ये भेटतेय. रात्रीचे वाजलेत 8 आणि माझं काम चालू झालंय आणि किचन मध्ये आता माझा अर्धा पाऊण तास तरी जाईल, म्हणजे सगळं आवरेपर्यंत वगैरे. पण तरी तर आज एवढा काय स्पेशल मेनू नाही बनवते मी, काय जास्त स्पेशल बनवणार नाही आता, कारण दुपारचं राहिलेलं आणि मग ते आम्ही कंटिन्यू करत एक काहीतरी जोडीला बनवू.
तर तेच माझं काम चालू आहे, त्यामुळे मला आज किचनमध्ये जास्त वेळ जाणार नाहीये. युगल आता काहीतरी पटकन बनवते आणि मी किचन बाहेर पडते. आता मी ऍक्च्युली एक व्लॉग बघत होती इथेच होतं जस्ट. किचन मध्ये काय करत असली का साईडला काहीतरी लावून ठेवते ना, म्हणून मग म्हणजे एकटं वाटत नाही त्यासाठी. कारण युगासोबत सगळेजण बाहेर असतात, त्यामुळे मग तो त्यांचा टाइम तिकडे जातो. तर ते लावत होते आणि मला आठवलं, अरे बापरे, मी व्लॉगला सुरुवात केली आणि मी नंतर काही शूट नाही केलं. म्हणजे लास्ट मी हॉलमध्ये जेव्हा कार्यक्रम काहीतरी बघत बसलेली टीव्हीवर तेव्हा. तर म्हटलं चला आता ते तरी सुरू करते. कांदा चिरला आणि खूप रडायला येतं. बॅगेत भरलंय, बॅगेत. बर बर आतमध्ये दिला, बर जा घेऊन आणि बॅगेतून पाठीवर अडकव. छानच आहे बॅग तुमची, मस्त सुंदरच बॅग. आजीला दाखवा आणि नाही बाहेर निघालं समोरच ठेव. आता घेतलेलं सहज घे आणि आजीला दाखव जा. येडा रे येडा करत. तर आम्ही आज हे युगासाठी मागवलंय. हे जे स्टार्स खेळतोय आम्ही. संकल्प छान स्टार्स दिसतात. हा रोबोट आहे, हा मी स्वराज्यकडे बघितलेला आणि तेव्हा आम्ही मागवला. छान दिसतंय ना. हा चालूच नव्हता. मस्त. तर आम्ही हे मागवलं युगासाठी. आपल्या लहानपणी माहिती आपल्याला ते स्टार्स मिळायचे, जे असे ह्याच कलरचे असायचे, ते फक्त चिकटवायचे असायचे. पण आता हे नवीन काहीतरी काढलंय, तर युगापेक्षा आम्हीच जास्त खुश होतो त्यामध्ये. खूप मस्त दिसतंय, पण रात्रीत अजून खूप छान दिसतं म्हणजे. आणि ते बरं आहे की चिकटवण्यापेक्षा हे बरं आहे जास्त. येस 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 येस. मी सध्या चेक करतोय काय विषय आहे. हा काय त्यामध्ये ऍक्च्युली स्वराज्याकडे जे होतं ना त्यामध्ये चंद्र पण होता, पण यामध्ये चंद्र नाहीये. तो इतका रिअल आणि मस्त वाटत होता ना. पण ह्यामध्ये ते सगळं हेच आहे, युनिवर्स आणि स्टार्स एवढंच आहे. मस्त दिसतं ना. 12 बाय मी डिस्क्रिप्शन मध्ये हे टॅग करते प्रोडक्ट. छान आहे, लहान मुलांना दाखवण्यासाठी मस्त आहे. आता युगा बघूयात कशी रिॲक्ट करते. चार्जिंग वाला आहे, आपलं चार्जर लावलाय, त्यांनी त्यांची केबल दिली आहे. चार्जिंग वाला नाहीये, पॉवर वाले सॉरी. हे बघ इथे हे मुंडकं आहे ना, ते वेगळं होतं, हे वेगळं होतं आणि हे वेगळं होतं. ते मी आता जोडलंय सगळं. हे ऍक्च्युली असं दिसतं, मॅग्नेट वालं. ये पोजीशन ठीक रहेगा, ठीक के लिए. येस येस. वरती एकदम फोकस का गेला, तू हलवत होतास ना. हे बघा पूर्ण रूम कव्हर करते. आमच्या लहानपणी ह्याच्या हाताने लावायला लागले स्टार्स. तेच मी आता सांगितलं त्यांना, आणि सगळ्यांनी हे केलं असेल आणि हो घेतला असेल त्याचा. काय तू कुठले आणलेलेस? म्हणजे लाईट नाही. अच्छा मी तेच म्हंटल, चिकटवायचेच होते ना डायरेक्ट. उलट हे बरं आहे ना, जास्त खराब पण नाही दिसणार आणि मस्त. आंघोळीवर आलाय म्हणून त्याचा अवतार असा दिसतोय. संकल्प उड्या एवढी खुश झाली होती. कसे आवडलं तुला? आवडलं मस्तच. कशा आहे सांग, कशा आहे? छान आहे. पाऊस पडतो असं वाटतंय तुम्हाला? किती ऊन आहे. चला मी हा ब्लॉग आता इथे संपवते. कालपासून मी बऱ्यापैकी ब्लॉग बनवलाय आणि भेटूयात आता उद्याच्या ब्लॉग मध्ये वटपौर्णिमेच्या. तर बाय बाय. आता मी चालले आंघोळीला, त्याची आंघोळ झाले. आता वाजत 12
आणि मॅमचं बघायचंय, त्यामुळे मी आता ठेवते, ब्लॉग संपवते. बाय बाय. शंकर बाय तरी कर. बाय कर बाय कर बाय कर बाय कर. बाय गाईज, सबस्क्राईब टू अवर चॅनल अँड लाईक कमेंट शेअर. तुमच्या कमेंट खूप हल्ली चांगल्या चांगल्या यायला लागलेत. जरा शॉर्ट्स वरती वाचल्या कमेंट. लक्ष आहे तुमचं. गुड. कमेंट करत राहा. कमेंट करा. ती काय होती कमेंट मी नंतर तुम्हाला दाखवेल पुढच्या ब्लॉग मध्ये वगैरे. तर चला बाय बाय.